नमस्कार. काय चाललंय आमच्या बहिणींचं, भावांचं? कशी आहेत? बरे आहेत ना सगळे? मी पण मस्त आहे बरं का, तुमच्यासारखीच. तुम्ही कसं छान आहेत तशीच मी पण आहे. तन्मय बघायला आहे ना? तन्मय नाही का? शाळातून आला बघा 6 वाजायला. किती वाजायला आलता? 7 बज गए अभी. नाही, तू किती वाजायला आला होता? मैं 6:30. 6:30ला आला होता. आणि दरवाजा सांग ना काय झाले? बताओ तुम. काय झाले ते सांग ना. तुम बताओ, तुम अच्छे से बात. नाही, तू जे बोलले ते सांग. अभी मैं आया था स्कूल से, फिर मैं दरवाजे के इधर रुका था, दरवाजा बजाया, किसने दरवाजा ही नहीं खोला. क्या करूं? वापस नीचे गए, एक अंकल से फोन लगा के बोला कोणचे दरवाजा अंकल? खोलो. कोणचे अंकल? वो सॉरी, कोणचे अंकल? चाउमीन दुकानवाले अंकल ना? चाउमीन वाले. हा, दुकानवाले अंकल ना खालचे. चाउमीन वाले अंकल से फोन लगा. मग नंतर कोणाला लावला फोन? मम्मी. मग नंतर काय झालं? फिर मम्मी ने आंटी को फोन लगाया, फिर मैं आया घर पे. बघा ना, शाळातून सुटला बघा. 2 बार नीचे से ऊपर करना पड़ा. शाळातून सुटला आणि काय झालं, मी त्या कोपऱ्यामध्ये हे करत बसले, हळदी कुंकू भरत बसले. आणि आता इकडं आलेलं, आता बघा ना, इथं हॉल आहे, घेतल्यानंतर किचन येते, किचनच्या नंतर पलकडची कोण्यातली रूम येते, कोण्यातल्या रूमच्या नंतर किचनच्या इकडं वापस हे येते, ह्यांची रूम येते, आणि ह्यांच्या रूमाच्या नंतर बाल्कनी येते. तर काय झालं बघा, दरवाजा वाजवायला शाळातून आल्यावर तर आम्हाला तिकडे आवाजच नाही. माझी सुनबाई बी तसं नको, माझी सुनबाई बी माझी तिकडेच होती, माझ्याकडे कपडे वाळवत होते. नको, थांब जरा. एक मिनिट. हां, सुनबाई माझी कपडे वाळवत होती, आणि सकाळी धुतलेले कपडे संध्याकाळच्या म्हणजे 6:30च्या टायमाला टाकत होते. तर एवढा तन्मय दरवाजा वाजवते. आता काय सांगू तुम्हाला, बिचारं घाबरून अंकलच्या दुकानामध्ये गेलं. दूधवाल्या म्हणजे आपण सामान घेतात ना, त्यांच्या दुकानमध्ये गेला आणि बोलला, अंकल माझ्या मम्मीला फोन लावा. आणि मग मम्मीला फोन लावल्याच्या नंतर मम्मीनं त्याच्या मम्मीनं आपल्या दुसऱ्या म्हणजे त्याच्या आंटीला फोन लावला बघा. नंतर आम्हाला कळलं की पोरगं बाहेर 2 टाइम आलं आणि 3रा मजला आहे. 2 टाइम वरी आलं आणि 2 टाइम खाली गेला. बघा ना, आम्हाला एवढं खराब वाटायले ना. म्हणलं बघा, थकून लेकरू आलेलं शाळातून आणि आपण दरवाजा नाही खोलला. हां बघा, मोठ्या घराची तारा बघा, म्हणजे आलेले माणसं पण कळत नाही म्हणल्यावर मग आता आम्हाला काय बोलायला पाहिजे, हे का नाही? असं घडलं बघा. तर ते नाही का, लय नाराजच होता आज. ते मला लय सतवत असते ना, मग काय नाही, नुसता नाराज राहायला. त्याला म्हणलं, का रे बाबा एवढं नाराज राहायला? तर म्हणलं, तुम्ही जर असं केलं रोज तर माझी तर वाटच लागून. मी काय 3 टाइम खाली जाऊ आणि दुकानवाले अंकलला म्हणू का माझ्या मम्मीला फोन लावा? मग ते पण काय म्हणते, एवढं लेकरू आलं तरी दरवाजा खोलत नाही, तेवढं तर मला कळत नाही का? बघा, असं होऊन जातं बघा. आणि एक दिवस पण आमचे पाहुणे आले आणि त्यांनी लय आम्हाला 5 मिनटं दरवाजा वाजवला. तरी पण आम्ही इकडं होतो, बाल्कनीकडं होतो, आणि आपली सुनबाई तिच्या रूममध्ये होती आणि दुसरी सुनबाई इकडच्या रूममध्ये होती आणि मी बाल्कनीत होते. तर वाजून मग असं थोडा सामट आहे, तर असं थोडासा हात घातला तर बिचाऱ्यांना सगळं असं जी जाळी लागली. दोघं नवरा बायकोला जाळी लागली बघा. दाखवत होते मला, बघा म्हणले आम्हाला पहिलेच बार आलो आणि ह्या बघा
आमच्या म्हणजे दुसरे बार आले आणि त्यांच्या हाताला एवढी मोठी जाळी असं लाल लाल झालं होतं. बघा मोठ्या घरची तरा बघा. आणि बारीक घर असन तर आपला रूम तिथंच असतो आणि दरवाजा तिथंच असतो, है का नाही? हे रूम आणि ते दरवाजा. आणि दुसरी जरी एक रूम असली तर बघा इकडची एक रूम, हे हॉल, हे किचन आणि किचनच्या इथं दरवाजा असं असते. मग काय हे बघा देव देतोय ना, देव परमेश्वर, हे देव परमेश्वर ईश्वर देतोय ना, सगळं विचार करूनच देतो. देव परमेश्वर ईश्वर विचार करूनच देतो माणसाला. बघा ना बारीक घर होतं तर दरवाजाच्या बाहेर नाही तर लगेच कळायचं की आलेच बाबा, पाहुणे आले, पोरगा आलं, घरचे आले, बाहेरचे आले, लगेच आपल्याला कळायचं. आणि आता देवा परमेश्वराने हे बघा जेवढं पाहिजे होतं त्याच्यापेक्षा थोडं जास्तच दिलं. जास्त दिलं तर बघा हे असं असं होतं या. बघितलं ना हितच. म्हणून देव म्हणतो तुम्ही जसे आहेत ना तसे राहा, जास्त अपेक्षा करू नका, जास्त अपेक्षा करू नका. देव म्हणतो प्रिय मनुष्य जन्माला आशा, मनुष्य जन्माला आशा लय मोठी आहे. नुसती किती पण देवाने दिलं ना, एक मागितलं तर देव 2 देतो, 2 मागितलं देव 4 देतो. तरी पण आपण लोक देवाला जाणत नाही. आपण लोक काय म्हणतो, अहो मी काम लय केलं ना म्हणून मला पैसे भेटले, म्हणून मला धनदौलत भेटली. आपण असं म्हणतो देवाला. देवाला आपण असं म्हणत नाही की देवा परमेश्वरा तुझी कृपा आहे म्हणून हे माझं सगळं घडलं, हे असं म्हणत नाही कोणी. आणि हे असं म्हणायलाच पाहिजे. कसं काय पण आपल्याला नाही का कशामधून बी वेळेस बरकत आलं, कशामधून बी आपल्याला वेळेस बरकत आलं तरी आपण कसं देवाचंच सिमरन करायचं की देवा परमेश्वरा तू मला बघितलंस म्हणून हे मी सगळं वैभव कमवलं. नाहीतर अहो किती पण मेहनत करा, किती पण मेहनत करा तर माणसाला नाही का पुरतच नाही आहे. किती बी मेहनत करा माणसाला पुरतच नाही आहे. म्हणून काय करायचं, थोडं पण दिलं ना देवाला शुक्रिया म्हणायचं. देवा परमेश्वरा तू मला एवढं दिलंस, मी तुला एवढं मागितलं तर तू मला एवढं दिलंस. आपण हे मनुष्य जन्म नाही का असं म्हणतच नाही हो, म्हणतच नाही. असं का, असं कशासाठी? मनुष्य जन्म आहे म्हणून. आणि हेच तर जन्म आपला निवड करून घेतलेला आहे. हे जन्म, ह्याच जन्मामध्ये आपल्या ओळखी येतात. दुसऱ्या जन्मामध्ये ओळखी आहेत का बघा बरं तुम्ही. आता कितीतरी लाखो करोड हजारो करोड या धरतीवर आहे, काय एक नाही. किडा, मुंगी, पक्षी, गाय, म्हैस, शेळी, बकरी, हे ते लाखो करोड कितीतरी लाखो करोड या धरतीवर आहे. कोणत्या तरी जन्माला ओळख है का हो? है का ओळख? ह्या मनुष्य जन्ममध्येच एवढी मोठी ओळख दिली आहे. तरी माणसाला माणूस ओळखा ना हो, माणसाला माणूस ओळखा ना. म्हणून तर ह्या बघा हे असं चाललेलं आहे. पड झड म्हणूनच चाललेलं आहे. आणि माणसाने जर ओळखीलं ना ही पड झड कधीच होणार नाही. तरी मनुष्य जन्म लई मोठं बैमान आहे.
आईच्या पोटात असतो तवर कसा असा हात जोडून बसलेला असते बाळ. आईच्या पोटामध्ये असं हात जोडून बसलेला असते. देवा मला ह्या नरककुंडाच्या बाहेर काढ. आणि बाहेर जर आलो मी दुनिया बघितली रे बघितली की मी एवढे देवा तुमचे उपकार कधीच नाही विसरणार, कधीच नाही विसरणार तुमचे उपकार मी कधीच नाही विसरणार, असं म्हणून बसलेलं असते बाळ. प्रेमन बाळ काय करतं? धरती माताची मेन तर हाताची ऊब, ह्या माणसाच्या हाताची ऊब. जन्माल्या जन्माल्या लेकरू असं हातामध्येच येतंय ना, किंवा धरती मातामध्ये धरती मातावर पडतं. घरात जर डिलिव्हरी झाली तर ते लेकरू धरती मातावर खाली पडते, आणि दवाखान्यात झाली तर हातावरच पडते लेकरू. जन्माल्या जन्माल्या जी हाताची ऊब लागली रे लागली, किंवा धरतीची ऊब लागली धरतीची ऊब लागली की लेकरू काय म्हणते? टेहा 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 करतोय लेकरू. टेहा टेहा नाही करत ते. जन्माल्या जन्माल्या लेकरू कसं करते? टेहा 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 करते ना, पण ते टेहा टेहा नाही करत. ते म्हणते कवा 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 असं म्हणते ते लेकरू. ते लेकरूला आपल्या हाताची ऊब लागल्या लागल्याच तिथंच बायमान होतंय, किंवा घरात डिलिव्हरी झालेली असते, धरतीवर लेकरू पडतंय, तिथंच ते धरतीची ऊब लागते त्याला, तिथंच लेकरू बायमान होतंय. हातावर दवाखान्यात पडतं लेकरू, हातावर तिथंच बायमान होते. हाताच्या ऊब, माणसाच्या उभीनं, ह्या हाताच्या आपल्या उभीनं कमा कमा करते. आणि आपण म्हणतो टेहा टेहा करते. अहो कसलं टेहा टेहा करते? ते जन्माला जन्माल्याच म्हणते कवा कवा, लगेच तिथंच बायमान होते, एका सेकंड मध्ये बायमान होते लेकरू. त्याला मग आपली राम कहाणी, हे तनूसाठी एवढी कहाणी घडली, आणि मोठ्या घरासाठी एवढी कहाणी घडली. मोठ्या घराचं असं असते, असं मनुष्य गेलं मग असं लालची आहे. मनुष्य गेलं माहिती का? लालची आहे, लालची. किती पण दिलं ना देवाने, ह्या मनाला कमीच असते, असं हे मन आहे. चला आता तन्मयला चहा बनवून देते. ह्या बातवर तन्मय तन्मय असं असते मनुष्य जन्माचं. लय लालची हो मनुष्य जन्म, लय लालची. किती पण असलं ना तर मनुष्य जन्माला कमीच असते.